पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू श्रीमंत. शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता जास्त आहे. राज्यसभेसाठीच्या प्रतिज्ञापत्रामुळे माहिती समोर आली. नातू हा आजोबांपेक्षा 27 कोटी रुपयांनी अधिक श्रीमंत. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीनं उत्तर दिलेलं नसल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे. अकोला महानगरपालिकेच्या 8 स्वीकृत सदस्यांची निवड. 4 जागा सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षांच्या अकोला सुधार आघाडीला जात आहेत. विरोधक असलेल्या काँग्रेसला 2, ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 स्वीकृत नगरसेवक. उमरगा पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा. आकांक्षा चौगुलेंची पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड. आकांक्षा चौगुले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आहेत. मुलीच्या निवडीच्या नंतर वडिलांनी बडनाट डान्स केलाय. पंचायत समिती सभापती पदावरती महिला राज. 8 पैकी 7 पंचायत समित्यांवरती महिला सभापती. सर्वाधिक 6 सभापती पदं शिवसेनेच्या वाट्याला. 2 पंचायतींवरती भाजपचा झेंडा. आम्ही कामे करू आणि एकनिष्ठ कामे करू. सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते. राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते. त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी. भाजप वगळता सर्वच पक्ष एकत्र. शिवसेनेला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला उपाध्यक्ष, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता. अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सर्व पदांचा राजीनामा. महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे रावदेव नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये काही त्रुटी आहेत. केवळ पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. तर 15 मार्चला शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन सरकारपुढे मागण्या मांडणार असल्याचं कडूंचं विधान. जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमका कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं. मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागचं प्रोत्साहनाचं अनुदान होतं ते शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेलं नाही असा आरोप सुनील देवरे यांनी केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 करू असं, परंतु ह्या 2 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये, कर्जमाफीच्या योजनेमध्ये तसं कुठेही चित्र दिसत नाही. म्हणजे आपण एका साईडला 7-12 उतारा कोरा करण्याची भाषा करतात आणि दुसऱ्या साईडला फक्त 2 लाखापर्यंत मदत देतात किंवा कर्जमाफी करतात. हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. शिंदे समितीला आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी. शिंदे समितीच्या आकडेवारीनं मराठा ओबीसी समाजाची दिशाभूल झाली आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा आरोप आहे. तर आधी 58 लाख ओबीसी नोंदी सापडल्याचा दावा. आता 48 लाख ओबीसी नोंदी कशा आल्या, तायवाडेंचा सवाल. की 45 लाख नोंदी सापडल्या. यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,000 नोंदी सापडल्या होत्या. मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठे? पिढ्यानपिढ्या एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात?
म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशा. दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांची भेट घेतली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताविषयी राज्यसभेमध्ये देखील आवाज उठवण्याची विनंती करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी घेतली माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची देखील भेट. दिल्लीमध्ये झालेल्या भेटीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा संसदीय अधिवेशनामध्ये मांडावा अशी विनंती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांच्या उपहारगृहाला भेट दिली आहे. संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाट या उपहारगृहाला राऊतांनी भेट दिली आहे. मुंबईमधल्या शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये टेनिसची स्पर्धा. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली. दरवर्षी शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं टेनिस स्पर्धेचं आयोजन केलं जातं. भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाचा आज जयपूरमध्ये विवाह सोहळा संपन्न झालाय. आमदार प्रवीण दरेकर यांनी लग्नामध्ये मंगलाष्टका म्हटल्यात. नागपूरच्या उमरेडमधल्या पेपरफुटीच्या प्रकरणी सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांना अटक झाली आहे. काल टार्गेट कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल चौधरी यांना अटक. टेस्ट सिरीजमध्ये झालेला रसायनशास्त्राचा पेपर आणि 18 फेब्रुवारीला बोर्डानं घेतलेला पेपर यांचा प्रश्नांचा क्रम बऱ्यापैकी सारखाच असल्यामुळे गुन्हा दाखल. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या मंचर शहरामध्ये धार्मिक वाद उफाळून आलाय. मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवरती रणकंदन. बारवेच्या शेजारी असलेला दर्गा अनधिकृत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंचरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली, त्याला खोली नव्हती ती खोली आली, त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही ह्याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते, त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललं आहे, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्वमधल्या समतानगर भागामध्ये पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या. पती पत्नीच्या दररोजच्या भांडणामधून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलंय. काही वर्षांपूर्वी पती पत्नीचा प्रेमविवाह झाला होता. या जोडप्याला 2 लहान मुलं आहेत. हिंगोलीच्या धनगरवाडीमधल्या विहीर चोरीच्या प्रकरणी अखेर अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. तांत्रिक अधिकारी आणि ग्रामस्थ रोजगार सेवकावरती गोरेगाव पोलिसांमध्ये गुन्हा. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश आलंय. रोजगार हमी योजनेमधील सिंचन विहिरीचं काम न करता 1,75,000 निधी अपहार केल्याचा आरोप होता. मुंबईच्या कांदिवली पूर्व इथल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडागर्दी. महानगरपालिकेच्या कारवाई पथकावरती काल रात्री अनधिकृत फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. जेसीबीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले. 12पेक्षा अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवरती गुन्हा दाखल आणि 3घांना अटक. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. 1,25,00,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 3 जणांना अटक झाली आहे. जीएसटी विभागाच्या 2 अधिकाऱ्यांसह आणखी 1 जण ताब्यात. भंडाऱ्यामध्ये कुख्यात ड्रग्ज तस्करावरती एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई. ड्रग्ज विक्री आणि पुरवठा करण्यासोबतच दहशत माजवणारा साद जाहीद कुरेशी याला अटक झाली आहे. अमरावती कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली. बीएलओच्या कामामध्ये शिक्षकांना गुंतवू नका. संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेले नियुक्तीचे आदेश रद्द करण्याची मागणी. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचं अधिकाऱ्यांना निवेदन. भंडाऱ्याच्या पवनी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. नगरपालिकांचा घनकचरा आणि घरगुती कचरा उचलण्याचं कंत्राट संपल्याचा नागरिकांना फटका. शिवसेनेचे पवनी शहर प्रमुख किशोर पंचभाई यांनी अखेर स्वतःचा ट्रॅक्टर कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
भंडाऱ्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या जलशुद्धीकरणाच्या केंद्रामधून अशुद्ध पाण्याचा पुरवठा. खासदार प्रशांत पडोळे यांनी दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे पडोळेंचे निर्देश. बीडच्या पांगरी इथल्या ओमकार साखर कारखान्याच्या पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाकडून बंद. पाणीपट्टी थकीत असल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय. वाण धरणामधून कारखान्याला पाणीपुरवठा केला जातो. परभणीमध्ये राणी सावरगाव इथे द पिताश्री ऑफ ऑल इस्लामिक पातशहा या इंस्टाग्राम पोस्टबद्दल तरुणाला मारहाण करण्यात आली. 9 जणांवरती गुन्हा दाखल. रात्रभर पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी गावामध्ये तळ ठोकून होते. घटनेच्या निषेधासह आरोपीच्या अटकेसाठी राणी सावरगाव बंद. मुंबईच्या कांदिवली पूर्व इथे समतानगर भागामध्ये पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती पत्नीच्या दररोजच्या भांडणामधून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं. माजी विरोधी पक्षनेते जीवन गोगरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. नांदेडमध्ये 25 वर्षाच्या विद्यार्थिनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गोगरेंवरती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयामधील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या. गंगापूर रोडवरच्या राहत्या घरामध्ये नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. बीडच्या माजलगावमध्ये सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. 4 आरोपींवरती मिनी मकोका लावण्याचा निर्णय. सराफा व्यापारी अमोल गायके यांची दुचाकी अडवून 59 लाख रुपयांचे दागिने चोरले होते. अकोल्यामध्ये गोवंशाची चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. टोळीकडून 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. ऑपरेशन प्रहारच्या अंतर्गत मुख्य आरोपी अब्दुल जब्बार याला अटक. अकोल्यामधल्या जुनं शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला चोरीचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय. चोरट्याला अटक करून सोन्याचं मंगळसूत्र आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.